एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। भाजप सेना महायुतीचे प्रमुख घटक म्हणून गेली 5 वर्ष आमदार प्रकाश आवाडे कार्यरत आहेत, परंतु भाजपाचे सहयोगी सदस्य असून देखील भाजपाने त्यांना अद्याप पक्षात प्रवेश दिलेला नाही। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना उमेदवारी दिली जाण्याच्या शक्यतेने आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपवर हबकी डाव टाकला आहे। त्यांनी स्वतः विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे, मात्र आपले सुपुत्र राहुल आवाडे यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे असा चंग बांधलाय। मात्र राहुल आवाडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नक्की असतील अशी खेळी करून आवाडे यांनी भाजपाच्या तंबूत खळबळ माजवली आहे। भाजपने राहुल आवाडे यांना विधानसभेची उमेदवारी दिली तर ठीकच, पण नाही दिली तर शिवसेना शिंदे गट आणि आवाडे यांचा स्वतःचा पक्ष असलेल्या ताराराणी आघाडीकडून राहुल आवाडे यांना रिंगणात उतरवायचे आणि जिंकून देखील आणायचे असा ठाम निर्धार करून आवाडे गट कामाला लागल्यानं भाजपमध्ये खळबळ उडाली आहे। हे करत असताना शिरोळ आणि हातकणंगले मतदारसंघात देखील ताराराणी आघाडी पक्षाचे उमेदवार उभे करण्याची जय्यत तयारी आवाडे गटानं सुरू केल्यामुळे भाजपाच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे। माजी वस्त्रोद्योग मंत्री असलेल्या प्रकाश आवाडे यांच्याकडे साखर कारखाना सूतगिरण्यांसह सहकार क्षेत्रातल्या संस्था मोठ्या प्रमाणात असल्यानं जिल्ह्याच्या राजकारणात आवाडे गटाचा मोठा दबदबा आहे। सहकाराची मोठी ताकद त्यांच्या मागे असल्यानं भाजपाने त्यांना साखर पट्ट्यातील हुकमी एक्का म्हणून प्रकाश आवाडे यांना आपल्यासोबत ठेवलं आहे। प्रकाश आवाडे यांचे वडील माजी खासदार कल्लापना आवाडे, आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताब्यातील सहकारी संस्था यांमुळे भाजपाची ताकद वाढली आहे। परंतु इचलकरंजीचे भाजपाचे माजी आमदार आणि राज्य उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर आणि प्रकाश आवाडे यांच्यामध्ये सुप्त संघर्ष आहे। हाळवणकर भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असल्यानं भाजपाने अद्याप आमदार प्रकाश आवाडे यांना पक्षात थेट प्रवेश दिलेला नाही। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडे जाण्याची दाट शक्यता आहे, परंतु या मतदारसंघात पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून सुरेश हाळवणकर यांना पक्षाकडून झुकतं माप दिलं जाण्याची शक्यता असल्यानं आवाडे गट अस्वस्थ झालाय। या अस्वस्थतेमधूनच आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपवर हा हबकी डाव टाकल्याचं समजतं। मॅन, मनी आणि मसल पॉवर या जोरावर आपले पुत्र राहुल आवाडे यांना विधानसभेच्या आखाड्यात विजयी करण्याचा चंग आमदार प्रकाश आवाडे यांनी बांधलाय। त्यांच्या या निर्णयामुळे भाजपाची विशेषतः माजी आमदार यांची मात्र गोची झाल्याचं चित्र निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। येत्या 15 ते 20 दिवसात याबाबतचं चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे। न्यू एक्सप्रेस न्यूज 24 साठी विशेष प्रतिनिधी नवाब शेख, इचलकरंजी।